ओम जी नमस्ते प्रणाम। आप सभी का स्वागत है हमारे चॅनल में स्वास्थ्य एवं संदेश में। आज आपल्यासोबत जाधव माताजी आहेत ज्या साताऱ्यावरनं खटाव तालुक्यातून आलेल्या आहेत। तर माताजीला साधारण 15 वर्षापासून मणक्याचा, त्यानंतर गुडघ्यांचा आणि 5 वर्षापासून पित्ताचा त्रास होता। तर यांना जो त्रास आहे तर आत्मबोध पतंजली वेलनेस सेंटरमध्ये आल्यानंतर त्यांच्या त्रासामध्ये किती फरक पडलेला आहे 7 दिवसामध्ये हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। माताजी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। तर साधारण तुम्ही इथे आलात, जे तुमचे त्रास होते, मणक्याचे त्रास किंवा गुडघ्यांचे त्रास किंवा 5 वर्षापासून पित्ताचा त्रास आहे, तर इथे 7 दिवसाच्या ट्रीटमेंट्समध्ये तुम्हाला किती फरक पडलेला आहे आमच्या दर्शकांना तुम्ही सांगू शकता? मला मणक्यासाठी 80% फरक पडलाय आणि पित्तासाठी 50% पडलाय आणि गुडघ्यासाठी पण चांगला फरक पडलाय। मला जिना चढाय उतराय नको वाटत होतं, आता जिना चढते उतरते काही सुद्धा वाटत नाही। खूप छान। तर तुम्ही इथे पाहू शकता दर्शनो की ज्या लोकांना गुडघ्याचा त्रास आहे किंवा मणक्याचा त्रास आहे किंवा मणक्याची गादी सरकलेली आहे किंवा नस दबलेली आहे किंवा सायटिका असेल, तर असेही पेशंट तुम्ही इथे येऊ शकता आणि तुमचे प्रॉब्लेम्स लवकरात लवकर बरे करू शकता विदाऊट एनी ऑपरेशन। जसं माताजींचे प्रॉब्लेम सॉल्व झालेले आहेत तसेच तुम्ही आपले प्रॉब्लेम सॉल्व करू शकता। आणि हे सगळं करत असताना ज्या वेळेस तुम्ही 7 दिवस इथे राहिलात, तर इथे ट्रीटमेंट कशा प्रकारे झाल्या तुम्हाला किंवा स्टाफ कसा आहे आत्मबोध पतंजली वेलनेस सेंटरचा? स्टाफ एकदम छान आहे। आपल्या म्हणजे आईची कशी काळजी घेतात तसा इथला स्टाफ सगळ्यांची काळजी घेतो। कारण कसं आहे, जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये रोग आहे तर त्या रोगाचा अभ्यास करणे आणि त्या रोगावरती ट्रीटमेंट करणे हे ज्यावेळेस आपण एकत्र करतो, तर हे सर्व करत असताना आपल्याला जे मेन प्रॉब्लेम आहेत ते समजणं गरजेचं आहे आणि त्या रोगावरचा अभ्यास आणि त्या रोगावरती स्टडी करणे आणि त्या रोगावरती ट्रीटमेंट करणे हे ज्यावेळेस एकत्र करतो त्यावेळेस रोग मुळापासून बरा होतो। तर आपण लोकांना काय सांगू शकता का? असे जर त्रास असेल तर लोकांना काय सांगू शकता तुम्ही? मी एवढंच सांगेन माझ्या दृष्टिकोनानं, म्हणजे मला जेवढा फरक पडलाय त्याच्यामुळं ऑपरेशन करणं किंवा दुसऱ्या डॉक्टरला पैसे देणं त्यापेक्षा इथं येऊन तुम्ही ट्रीटमेंट घ्या। इथं येऊन ट्रीटमेंट घेतली ना तुम्हाला भरपूर फायदा होईल त्याचा। ह्याच्यावर दुप्पट पैसे तुम्ही दुसरीकडे घालवणार आहे पण त्याचा काहीच उपयोग होत नाही। पण इथं आल्यावर मला खूप छान वाटतंय। इथं या आणि तुम्ही ट्रीटमेंट घ्या। इथं आल्यानंतरच तुम्हाला कळेल की इथलं काय आहे। अवश्य या तुम्ही, इथं भेट द्या। जसे माताजींनी आपले प्रॉब्लेम सॉल्व केलेले आहेत, तसेच आपणही आपले प्रॉब्लेम्स जसे गुडघेदुखी, कंबरदुखी, फ्रोझन शोल्डर, सर्वायकल स्पॉन्डायलिसिस, लंबर स्पॉन्डायलिसिस, सायटिका हे विदाऊट एनी सर्जरी आपण आत्मबोध पतंजली वेलनेस सेंटरमध्ये बरे करू शकताय आणि हे प्रॉब्लेम्स तुमचे मुळापासून बरे होतात। कोणत्याही प्रकारची सर्जरी करायचीही गरज नाही आहे। नॉर्मली जर आपण गुडघे नी रिप्लेसमेंट करायला गेलो तर 2.5 ते 3 लाख रुपये एका गुडघ्यासाठी लागतात किंवा जर सायटिकाचं ऑपरेशन करायला गेलो तर 2.5 ते 3 लाख रुपये ऑपरेशनचे लागतात। पण हे तुम्ही अल्प दरामध्ये 40 ते 50 हजार रुपयांमध्ये ह्या तुम्ही सगळ्या ट्रीटमेंट्स इथे करू शकतात का जेणेकरून जे तुमचे रोग आहेत शरीरामध्ये तेही बरे होतात किंवा शरीर साफ होतं। त्यानंतर शरीर साफ केल्यानंतर ज्या काय आपल्या शरीरामध्ये टॉक्सिन्स आहेत किंवा विषारी द्रव्य आहेत हे सर्व बाहेर पडतात। त्यानंतर आपलं शरीर हे नवीन म्हणजे पुनर्निर्माण होतं का जेणेकरून आपल्या शरीरातले सगळे विषारी द्रव्य बाहेर पडतात आणि आपल्या शरीरात जर चांगल्या प्रकारचं रक्त तयार होत असेल आणि भोजन जर आपण चांगलं खाल्लं तर आपल्या शरीरामध्ये जे काही रक्त घट्ट बनतं आहे हे बनत नाही। त्यामुळे रोग बरे होण्यासाठी किंवा जे काही रोग आपल्याला होणार आहेत हे भविष्यात होत नाहीत। तर जे काय लोक हे व्हिडिओ पाहतात ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे, नॉर्मली आपल्या घरामध्ये गुडघेदुखी किंवा कंबरदुखी हे प्रॉब्लेम्स जास्त वजनामुळे होतात की जास्त वजन वाढलं तर हे प्रॉब्लेम्स होतात। पण तुम्ही इथे आल्यानंतर 3 ते 7 किलो वजन 7 दिवसामध्येही बरे करू शकतात आणि कोणत्याही प्रकारचं ऑपरेशन करायची गरज नाही आहे। ते
जे काही दर्शक ही व्हिडिओ पाहतात तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती आत्मबोध पतंजली वेलनेस सेंटरमध्ये संपर्क करू शकता आणि तुमचे गुडघे आणि तुमची कंबर हे तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत यामध्ये कोणत्याही प्रकारचे ऑपरेशन करायची गरज नाही आहे. तर जर ही व्हिडिओ तुम्हाला चांगली वाटली असेल किंवा तुमच्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीला जर त्रास असतील आणि त्यांना ऑपरेशनपासून जर वाचवायचं असेल तर ही व्हिडिओ नक्की शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलसोबत जोडून राहा. ओमजी प्रणाम.